मंडळी, तुम्ही रणवीर सिंगचा लेडीज वर्सेस रिकी बहाल नावाचा मूवी बघितला असेल. त्यात तो मुलींना आपल्या जाळ्यात ओढून प्रेमाच्या नावाखाली वापर करून घेतो आणि आर्थिक फसवणूक करतो. तुम्हाला वाटत असेल की हे फक्त सिनेमात होतं, तर नाही. आपल्या महाराष्ट्रात पण असा एक धुरंधर आहे ज्याने हा कारनामा केलाय आणि कितीतरी महिलांचा वापर केला, शरीराची भूक भागवण्यासाठी, तर कधी स्वतःचा खिसा भरण्यासाठी. प्रत्येक वेळेस तो स्वतःला नव्या पद्धतीने इंट्रोड्यूस करायचा, की पुढच्या माणसाला विश्वास आल्याशिवाय राहायचा नाही. तो कधी स्वतःला इंजिनियर, कधी डॉक्टर आणि कधी प्राध्यापक, कधी PWD मधला अधिकारी, तर कधी इस्रोचा शास्त्रज्ञ सांगून बडाया मारायचा. कोण आहे हा धुरंधर, त्याने किती महिलांना फसवलं आणि कसं फसवलं, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतीम, तुम्ही पाहतात समांतर. त्याचं नाव होतं आदर्श प्रशांत म्हात्रे. अलिबागला राहायचा, पण मूळचा रायगड जिल्ह्यातला. तो फक्त 10वी पास होता, पण सगळीकडे हाय प्रोफाईल असल्याचा देखावा करायचा. त्याने लग्न जुळवणाऱ्या मॅट्रिमोनियल वेबसाईटवर स्वतःचं अकाउंट बनवलं. स्वप्नील वारुळे, नहुष म्हात्रे, जयेश नाईक, तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोळेकर, हेमंत गायकर, आदित्य म्हात्रे यासारख्या वेगवेगळ्या नावावर 12 प्रोफाईल टाकल्या, ज्यात त्याने स्वतःला शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अजून कितीतरी प्रोफेशन ऍड केले. यातून 10वी पास आदर्शने महाराष्ट्रातील इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक अशा कितीतरी उच्च शिक्षित महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढलं. तो अतिशय विश्वासानं आणि प्रभावीपणे बोलायचा. त्याचं प्रोफाईल आकर्षक बनवलेलं असायचं. उच्च शिक्षण, चांगला पगार, देशासाठी काम करण्याची भावना, हे सगळं वाचून कोणालाही वाटलं असतं हा तर अगदी परफेक्ट मुलगा आहे. पण हे सगळं खोटं होतं. त्याने त्याचे टार्गेट फिक्स केले होते. तो विशेष करून 30 वर्षावरील महिला, ज्यांचं लग्नाचं वय निघून गेले, घटस्फोटित किंवा विधवा महिलांना मॅट्रिमोनियल साईटवर शोधून काढायचा. कारण त्यांच्या मनात एकटेपणा असतो आणि एक विश्वासू साथीदार मिळाला, कोणीतरी प्रेम देतं असं वाटलं की त्या पटकन विश्वास ठेवतात. याचं कमकुवत भावनेचा आदर्शाने फायदा घेतला. एवढंच नाही तर तो यात पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिलांनाच निवडायचा, कारण पुढे पैसे काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असायला पाहिजे, हे त्याने आधीच हिशोबाने केलेलं होतं. आता प्रश्न येतो की तो हे सगळं कसं करायचा. सगळ्यात अगोदर मॅट्रिमोनियल साईटवर मॅच झाली की तो अगदी सुसंस्कृतपणे बोलायला सुरुवात करायचा. इस्रोमध्ये काम करत असल्याच्या गप्पा, देशासाठी झटत असल्याच्या भावना, आपल्या कामातील मेहनत, हे सगळं ऐकून महिला आणि त्यांचे घरचे पटकन प्रभावित व्हायचे. आपलं इम्प्रेशन बनावं यासाठी तो लक्झरी गाड्यामधून फिरायचा आणि महिलांना भेटण्यासाठी नेहमी 5 स्टार हॉटेल निवडायचा. तो नुसता बोलणं आणि देखाव्यावरच नाही थांबला, तर त्यांनी खोट्या आयडीचाही वापर केला. सगळे आयडी आणि डॉक्युमेंट्स त्याच्याकडे तयार असायचे, म्हणजे समोरची व्यक्ती चौकशी करायला लागली की ते कागदपत्रे पुरावे म्हणून दाखवायचे आणि बघणाऱ्यांचा विश्वास आणखीनच पक्का व्हायचा. मग त्याच जोरावर तो शारीरिक जवळीक साधायचा आणि लैंगिक शोषण करायचा. यासोबतच आदर्शने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूकही केली आणि तो अत्यंत चालाखीने हे करायचा. एखादी महिला पूर्णपणे त्याच्या प्रभावात आली की तो इमोशनली नाटक करायचा, बहाणे करायचा, महिलांना स्वतःच्या नावावर 25 ते 40 लाख रुपयांचं बँक लोन काढायला भाग पाडायचा आणि पैसे हातात आले की त्याच्या नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर करायचा आणि स्वतः गोव्यासारख्या ठिकाणावर निघून जायचा. काम झालं की मोबाईल नंबर बंद करायचा आणि कॉन्टॅक्ट तुटला जायचा. आदर्शच्या जाळ्यात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त महिला अडकल्या आणि त्यातल्या काही जणींनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यात यवतमाळ, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणचा समावेश आहे. प्रत्येक गुन्हेगाराचा एक दिवस येतो, तसा आदर्शही आला. अशा गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचं पथक तयार केलं. या पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन कोकरे, सतीश भोसले, हवालदार महेश पाटील आदींनी गुन्ह्याशी संबंधित प्रोफाईलवरून तांत्रिक तपास केला. तांत्रिक तपासात मुलींची फसवणूक करणारा आदर्श प्रशांत म्हात्रे हाच असल्याची खात्री झाली आणि पोलिसांनी त्याला अलिबागमधून अटक केली आणि त्याचा तपास अजूनच खोलवर गेला. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्याने एकूण 96 लाख रुपयांची फसवणूक केली होती आणि काही रक्कम त्याने गोवाच्या कसिनोमध्ये उडवल्याची माहिती समोर आली. पैसे वेगवेगळ्या खात्यात पाठवण्यासाठी त्याने त्याचा भाऊ प्रेम म्हात्रे याचं बँक खातंही वापरलं. त्यामुळे प्रेम म्हात्रेलाही करंजाडे येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून 50हून अधिक गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणाहून तक्रारी आल्या. एकूण रकमेपैकी 96 लाख रुपये पोलिसांनी संबंधित पीडित महिलांना परत केले. आदर्श म्हात्रेवर अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यात बलात्कार, विश्वासघात, फसवणूक, लग्नाच्या आश्वासनाखाली शारीरिक संबंध, आर्थिक फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. भारतीय दंड संहितेतील लैंगिक शोषण, फसवणूक आणि विश्वासघाताशी संबंधित कलमाखाली त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखालीही गुन्हे दाखल आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतलाय आणि अधिक तपास सुरू आहे. त्याच्या या हुशारीमुळे आता सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलंय. पोलिसांनी तपासात आढळून आलेल्या वेबसाईटला संपर्क साधून अलर्ट दिलाय. यात फसवणूक झाली फक्त पैशाची नाही तर भावनिकी,
त्यात समाजाच्या भीतीपोटी काही महिलांनी तक्रारही नोंदवली नव्हती. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.